लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। लाडक्या ताईंनो बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी एक मोठी घोषणा करून टाकलेली आहे आणि ज्या ज्या लाडक्या ताईला असं वाटत आहे की आपला हप्ता बंद झालाय, आपल्याला हप्ता भेटणार नाहीये, त्यांच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे। तर लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, टेन्शन घ्यायचं बंद करा, कारण की सरकारची एक मोठी घोषणा झालेली आहे। काल 15 ऑगस्ट निमित्त या ठिकाणी ही मोठी घोषणा झालेली आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि त्याच्यानंतर आज काय बातमी आली आहे ती पण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। पट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 13वा हप्ता भेटला आहे का नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कारण की जर तुम्हाला 12वा 13 हप्ता भेटला नसेल, काळजी करायची गरज नाहीये, तुमची पडताळणी सुरू आहे आणि तुमच्या पडताळणीनंतर तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली। तर काय नेमकी बातमी आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो सगळ्याला असं वाटतंय का की आमच्या सगळ्या लाडक्या ताईला हप्ता भेटायला पाहिजे? 12वा हप्ता सगळ्याला टाकून द्या, 13वा हप्ता सगळ्याला टाकून द्या आणि सर्व लाडक्या ताईला खुश करा। कोणत्याच लाडक्या ताईला या योजनेतून बाहेर काढू नका, याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। चला वेळ नाही वाया घालता डायरेक्ट आता व्हिडिओला सुरुवात करत आहे। 14वा हप्ता म्हणजेच कोणता? ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि याच्याबद्दल एक मोठी घोषणा झालेली आहे। पात्र महिलांना लाभ मिळणार म्हणजे मिळणार, 100% सांगतो लाडक्या ताईंनो, तुमची 100% तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार। तर आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कोणाला 14वा हप्ता मिळणार तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो। आणि बऱ्याच ताईला असं वाटेल की सर 14व्या हप्त्यामध्ये आम्हाला पैसे येतील, काळजी करू नका। भले 14व्या हप्त्यात तुम्हाला ज्या लाडक्या ताईला मागचे हप्ते भेटले नव्हते, 12वा 13वा ज्यांना जरी 14वा हप्ता जरी नाही भेटला, काळजी करायची गरज नाहीये। जर तुम्ही पात्र असाल, तुम्ही जर व्यवस्थित पडताळणीमध्ये या ठिकाणी व्यवस्थित माहिती दिली, 100% तुम्हाला सांगतो पैसे येणार म्हणजे येणार। एक मोठी घोषणा झाली ती तुम्हाला मी दाखवणार आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांची काय घोषणा झाली आहे ती पण तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। चला वेळ न वाया घालता व्हिडिओला आता सुरुवात करत आहे। सगळ्यात सुरुवातीला बघा, एक आजची ही बातमी लोकसत्ताची बातमी आहे। एक 16 ऑगस्ट म्हणजे आज तुम्हाला या तारखेला बघू शकता 16 ऑगस्टची एक बातमी आहे लोकसत्ताची। लाडकी बहीण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांची महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण बघा। या ठिकाणी काल त्यांनी सांगितलं होतं की कोणत्या कोणत्या पात्र लाडक्या ताई असणार आहेत, ज्या पात्र लाडक्या ताई त्यांना पैसे भेटणार आणि त्याच्यानंतर आज 16 ऑगस्टला देखील त्यांनी एक स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्या स्पष्टीकरणामध्ये आपल्या सगळ्यांचा विजय झालेला आहे। लाडक्या ताईंनो काळजी करायची गरज नाही, आपण ज्या मागण्या करत होतो त्या मागण्याला यश आलेलं आहे लाडक्या ताईंनो आणि सरकार या ठिकाणी पडताळणीमध्ये ज्या पात्र लाडक्या ताई असतील त्यांचा हप्ता चालू करणार आहे। परत सांगतोय, त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो आपण जी मागणी करत होतो एवढं सगळ्यांनी आपण सगळ्यांनी मदत केली, सगळ्यांनी सपोर्ट केलाय, आपल्या सगळ्यांचा विजय आहे लाडक्या ताईंनो। आणि अशा स्वरूपात तुम्ही जर सपोर्ट करत राहिलात तर नक्कीच आपल्या ज्या बाकीच्या मागण्या आहेत, 2100 रुपयाची मागणी असेल, शेतकरी त्यांना 1000 रुपये मागणी असेल किंवा निराधार ताईंना 1000 रुपये मागणी असेल किंवा ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यात भेटेल पाहिजे, या ज्या आपल्या मागण्या आहेत त्या देखील पूर्ण होणार आहेत। त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी प्रत्येक वेळेस सपोर्ट करत राहायचं आहे। चला तर ही एक बातमी आहे, लोकसत्ताची बातमी आहे, आदिती तटकरे मॅडमची एक बातमी आहे। आणि दुसरी बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे ती म्हणजे बघा एबीपी माझाची बातमी आहे। एकनाथ शिंदे साहेबांची ही मोठी बातमी आहे। बघा एकनाथ शिंदे साहेबांनी बघा बऱ्याच दिवसानंतर, आपण म्हणू शकतो जवळजवळ 5-6 महिन्यानंतर या ठिकाणी पहिल्या वेळेस या ठिकाणी चांगलं या ठिकाणी डायरेक्ट घोषणा करून टाकलेली, काळजी करायची गरज नाहीये। एकनाथ शिंदे साहेबांना परत मी सांगतोय, जर मला खरंच वेळ भेटला आणि नक्कीच मला जर या ठिकाणी माहिती मिळाली शिंदे साहेबांबद्दल तर नक्कीच मी त्यांना भेटून आपल्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे आणि आपल्या सगळ्या मागण्या त्यांना मी दाखवणार आहे। कारण की एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीसाठी खूप चांगल्या स्वरूपाची काम केले आहे आणि त्यांना आपल्या सगळ्या मागण्या आपण दाखवल्या तर नक्कीच आपल्याला चांगला या ठिकाणी प्रतिसाद मिळणार आहे। त्याला अगोदर आपण बघूया एकनाथ शिंदे साहेबांनी काय घोषणा केली ते अगोदर आपण बघूया। आणि सर्व लाडके त्याला असं वाटतंय का की बाबा आम्हाला लवकरात लवकर 14वा हप्ता भेटायला पाहिजे, ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरात लवकर आम्हाला भेटायला, याच महिन्यामध्ये गणपतीच्या अगोदर आम्हाला 14वा हप्ता ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटावा, असं कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये पट सर्वांनी सांगायचंय। आणि लाडक्या ताईंनो बघा, जर आपण आवाज उठवला, आपण जर मागणी करत राहिलो, आपण पुढाकार घेतला तरच सरकारकडे आपल्याकडे लक्ष देणार आहे। आणि जर आपण शांत हातावर हात ठेवून असं जर गप्प बसलत राहिलो, आपण काहीच नाही जर केलं तर सरकार पण आपल्याकडे लक्ष देणार नाही। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो जागे व्हा, सगळ्यांनी जास्तीत जास्त सपोर्ट करा, आपल्याला सरकारपर्यंत आपली मागणी पोहोचवायची, जास्तीत जास्त त्याच्यामुळे व्हिडिओ शेअर करायचा आहे। चला या ठिकाणी बघूया एकनाथ शिंदे साहेब नेमके काय म्हणतात बघा। नो रिझन ऑन दी स्पॉट डिसिजन,
बघा यासारखी डायरेक्ट स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलंय नो रिझन. बघा नो रिझन ऑन दी स्पॉट डिसिजन म्हणजे कोणतेच कारण न सांगता डायरेक्ट डिसिजन घ्यायचे, डायरेक्ट निर्णय घेतलेला आहे त्यांनी. तर लाडक्या ताईंनो बघा अशा स्वरूपाच्या आपल्याला गोष्टी पाहिजेत, डायरेक्ट डिसिजन पाहिजे. 2100 रुपये द्या म्हणजे द्या, डायरेक्ट डिसिजन घ्यायला सांगायचे आपल्या साहेबांना डायरेक्ट. मी आता बघूया जसं ज्यांची आपल्याला भेट घेण्यासाठी मला त्यांच्या पीए बरोबर बोलून वगैरे त्यांची डेट घ्यावा लागणार आहे आणि डेट घेऊन त्यांच्या बरोबर मी चर्चा करून सगळ्या गोष्टी पुढे त्यांना सांगणार आहे. त्यांनी जर डिसिजन घेतली, अजितदादा पवार यांना पण मी लवकरात लवकर भेटणार आहे. त्यांची जर त्यांच्या पीए बरोबर चर्चा करून त्यांची जर वेळ भेटली, त्यांना पण आपल्या सगळ्या मागण्या सांगणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आपले, त्यांना पण आपल्या मागण्या सांगणार आहे. सगळ्यांना आपण थांबायचं लाडक्या नाही ताईंनो, थांबायचं नाही. सगळ्यांना भेटून आपल्याला त्यांच्या मागण्या आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या. डायरेक्ट डिसिजन या ठिकाणी घेतलेले लाडकी बहीण योजना बंद होणार नाही आणि ज्या लाडक्या ताई पडताळणीमध्ये आल्या त्या लाडक्या ताईंना पडताळणी झाल्यानंतर पात्र लाडक्या ताईला 100% पैसे भेटणार म्हणजे भेटणार. डिसिजन या ठिकाणी झालेली आहे आणि पुढचे 5 वर्ष लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही. अशा स्वरूपाची मोठी डिसिजन या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे. तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सगळं दाखवतो, तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचं. आळंदीत नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी बघूया. आमचं खूप पटापट काम असतं, नो रिझन ऑन दी स्पॉट डिसिजन असं आमचं काम असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे. म्हणजे आम्ही या ठिकाणी वेळ न वाया घालता डायरेक्ट डिसिजन घेतो अशा स्वरूपाची मोठी बातमी या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो नक्कीच आपल्याला या ठिकाणी महत्वाची बातमी आपल्याला ही दाखवायची आहे सगळ्यांना. बघा काय लोकसत्ताची ही बातमी आहे. अलिबाग या ठिकाणी आता ही जी बातमी आहे ती आपल्या कुणाची आहे, आदित्य तटकरे मॅडमचे. आदित्य तटकरे मॅडम नेमकं काय बोललेले आहेत आजच्या बातमीमध्ये, ते काय बोललेत ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. आणि काल पण त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आणि एकनाथ शिंदे साहेबांचं पण मी तुम्हाला दाखवतो, सगळ्या गोष्टी दाखवतो, काळजी करायची गरज नाही. पण या सगळ्या गोष्टी वाचत असताना तुम्हाला एक सांगतो डायरेक्ट तुम्हाला की या दोघांनी पण एक सांगितलेलं आहे, पडताळणी सुरू आहे आणि पडताळणीमध्ये जे लाडक्या ताई पात्र असणार आहेत त्या लाडक्या ताईंना पैसे भेटणार, हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. तर राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची भेट पडताळणी सुरू झालेली असली तरी पात्र लाभार्थ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही, कुठल्याही पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या फेरपडताळणीमुळे लाभार्थ्यांचे संभ्रमाचे वातावरण आहे, त्या संदर्भात त्यांनी माध्यमाशी बोललेलं होतं. तर या स्वरूपात तुम्ही बघू शकता त्यांनी प्राथमिक स्वरूपात किती फॉर्म आले होते, काय आले होते, सगळं सांगितलेलं आहे. पडताळणी कुणाची चालू आहे सगळं सांगितलेलं लाडक्या ताईंनो. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, बघा आता शिंदे साहेबांनी पण ते खाली डिसिजन तुम्हाला बघितलं, त्यांनी नो रिझन डायरेक्ट डिसिजन अशा स्वरूपात त्यांनी पण बोललेलं आहे. तर लाडक्या ताईंनो मी पण या ठिकाणी बघा सरकारकडे एक मागणी करतोय, ज्या लाडक्या ताई पात्र आहेत आणि ज्या गरीब ताई आहेत, आता पात्रता तुम्ही आता पात्रता कशी ठरवायची तुम्ही ठरवा, पण ज्या गरीब ताई आहेत घरामध्ये एखाद्या कुटुंबामध्ये जर 2 लाडक्या ताई विवाहित असल्या म्हणजे एक सून असली आणि एक सासू असली, दोघीला पण देऊन टाका हप्ता. असं नको व्हायला की 2 विवाहित आहेत मग दोघीचा पण लाभ बंद, असं करू नका. सगळ्या सरकारकडे माझी एक विनंती आहे, ज्या घरामध्ये गरीब लाडक्या ताई असतील, जर एखादं घर गरीब असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पात्रता लावू नका. सगळ्या लाडक्या ताईला पैसे देऊन टाका. सगळ्या भले त्या घरामध्ये 4 लाडक्या ताई असून द्या, पैसे देऊन टाका. आणि जे लाडक्या ताई श्रीमंत असतील त्यांचे पैसे काटा आणि त्यांच्याकडून वाटलं तर पैसे परत घ्या. ज्या श्रीमंत ज्या महिन्याला 1-1 लाख रुपये कमवतात त्यांचे पैसे परत घ्या. पण ज्या लाडक्या ताई गरीब आहेत त्यांच्या घरामध्ये भले 2 असून द्या, 3 असून द्या, 4 असून द्या, 10 लाडक्या ताई असून द्या, त्या सगळ्या लाडक्या ताईंना पैसे द्या. सरकारकडे माझी विनंती आहे. तुमचं याच्यावर काय मत आहे एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं. लाडक्या ताईंनो पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमचं याच्यावर काय मत आहे. ज्या लाडक्या ताई पात्र आहेत किंवा ज्या लाडक्या ताई गरीब आहेत त्यांना सरसकट सगळ्याला पैसे देऊन टाका. सरकारकडे मी विनंती करत आहे. बघा आपल्या विनंती ज्या आहेत, ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होताना तुम्हाला दिसत आहेत. आपले व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं लाडक्या बहिणीचं चॅनल आहे. सरकार आपले व्हिडिओ बघत आहे. मी स्वतः त्यांना पर्सनली पण मी पाठवत असतो. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो आपल्या मागण्या या ठिकाणी पूर्ण होत आहेत. तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.